आणि आज आपल्या महिलांसाठी ही आनंदाची पर्वणी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपले सर्वांचे लाडके योगेश भाऊ म्हणजे बाबू भाऊ पाटे यांनी आणि आपल्या ताई नेहा ताई, तर यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. आणि खरं तर सांगायचं की मरण्याचे भरपूर मार्ग असतात, जगण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे मातेचा उदर. आणि ते जगण्यातून आणि ह्या माता महिलांना, माझ्या माता भगिनींसाठी जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याबद्दल आपले बाबू भाऊंचं मनापासून आभार मानते की हा महिलांचा आनंद खूप त्यांनी द्विगुणित केला आहे. आणि महिलांनी आनंद एवढा धावपळीच्या याच्यातून महिला आपल्या की प्रत्येकीला ड्रेस असतो, म्हणजे धावपळीचं जीवन असतं त्यांचं. आणि ह्या जीवनात धावपळ वगैरे करताना कुटुंबाची जबाबदारी, मुलांची जबाबदारी, सासू सासऱ्यांची जबाबदारी ही पार पाडताना एक आनंदाचा क्षण आणि एक एनर्जी देण्याचं काम ह्या होम मिनिस्टरच्या कार्यक्रमातून होत असतं. आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी तुमचंही सगळ्यांचं मनापासून हे करते. आणि आंबेगाव तालुक्यात जसे आदर्श सरपंच दत्ताभाऊ आहेत, तसे जुन्नर तालुक्यात आदर्श सरपंच आणि आमचे भाऊ बाबू भाऊ आहेत. आणि जसे मनसरकर माझ्या पाठीशी उभी राहिली, तसं तुम्हीही आमच्या मनीषाताई नेहाताईंच्या पाठीशी उभे राहा. आणि एक महिलांची काय ताकद असते, अगदी म्हणजे ज्यावेळेस कोरोनाचा महामारी काळ आला होता त्यावेळेस दत्ताभाऊ आणि इकडे जुन्नरमध्ये आपले बाबू भाऊ होते. अगदी तळागाळापासून सर्वांची अगदी मायेसारखी काळजी घेणारे आपले योगेश भाऊ होते. आणि प्रत्येकाशी अगदी त्यांनी विचार नाही केला की प्रत्येक कार्यकर्ता कसा असावा, ते इतकं प्रामाणिकपणे काम हे दोघांनी केलेलं आहे. मला वाटतं पुणे जिल्ह्यात 2 नावं प्रसिद्ध होती कोविडमध्ये, एक दत्ताभाऊ आणि एक बाबू भाऊ. आणि त्या जसा आम्ही संघर्ष केला, म्हणजे माझा जेवढा त्याग होता तेवढाच आमच्या नेहाताईंचा त्याग होता. सोपं नव्हतं. ज्यावेळेस एखाद्या महिलेचा पती आपल्या समाजासाठी, गावासाठी काम करतो आणि त्या महिलेची काय अवस्था असते हे मी समजू शकते. जसं मनसरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आहे, तसं नारायणगावकरांना मी एक आव्हान करते की आमच्या या बाबू भाऊंच्या आणि आमच्या नेहाताईंच्या पाठीशी उभे राहावं आणि हा शिवसेनेचा भगवा नारायणगावमध्ये फडकावा. खरंच जय हिंद, जय महाराष्ट्र.